रेड कलर होता, ग्रीन कलर होता, व्हाईट कलर होता. वातावरण कलरफुल आहे, थोडंसं गुलाबी करण्याचा प्रयत्न करतो. आता मी तिच्याविषयी बोलणार आहे. माझी ती सध्या काय करते? ती आणि मी आता 12 वर्षाचा आमचा प्रवास चालू आहे. मी तिला समजून घेतो, ती मला समजून घेते. आता ते छोटीशी कविता सुचले. ती थोडीशी लेट येते, पण आल्यावर मात्र थेट माझी भेट घेते. ती तिसरी कोणी नाही, तर जे सगळे ट्रेनने प्रवास करतात, करताना ट्रेनचा जो प्रवास आहे, तर त्या ट्रेनच्या प्रवासाविषयी हा टॉपिक आहे आजचा. तर ट्रेनचा प्रवास कसा होतो, कोण काय, त्यामध्ये तो दाखवणार हा स्टँडअप कॉमेडीचा विषय. तर प्रत्येक जणांना माहिती आहे, ट्रेन आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या आधी चालू होते की आपल्याला उभं राहून चढता येत नाही. आधी आपल्याला बघायला तो कुठला डबा आपल्याला पकडायचा आहे. त्यानंतर ट्रेन सोबतच चलो मैं आगे चलो, चलो मैं आगे चलो, पुढचा आगे लेडीज है, अरे मी गिर जाएगा, आगे लेडीज है, अरे मी पडलो, आगे लेडीज है. तर एवढ्या गर्दीमध्ये मी डोळ्यावरून चढतो. काही समाजसेवक असतात, ते दरवाजाच्या बाहेर ते म्हणताय की पब्लिक चलना आगे चले, लाल टोपी पीछे क्या देख रहा है, चलना खिसकना इधर, ए व्हाइट कॉलर क्या कर रहा है, पीछू क्या देख रहे हैं, जगह है हम बाहर गिर जाएंगे यार, वो अंकल वो बैग ऊपर रखो ना, क्या कर रहे हो आप. हे असे समाजसेवक पण असतात, म्हणताय की पब्लिक मचाएंगे. तेलचा वास असतो, पावडरचा वास असतो, राईसच्या तेलाचा वास असतो, वेगळा वास. म्हणजे प्रत्येक जण झोपलेला असतो, ही झोप मोड इकडचा माझा काल उपवास होता, तर नाही. आणि जेंट्स लोक पण ना, जर एवढ्या गर्दीमध्ये समजा लेडीज गर्दीमध्ये आली, तर आपला मित्र असू दे, भाव असू दे, पाठता गुदमरला तरी चालेल, पण तिच्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. आणि याच्यामध्ये हे आपले गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड, त्या गर्दीमध्ये एवढी जागा माझी आहे, तो आणि ती काय ग कशी आहे, मग ती मी बरी आहे, तू कसा आहे, तुला भेटायला यासाठी काय काय करावं लागलं मला, हो का. आता आपण जनरली मुलं बर्गर वगैरे बोलतो, पण मुलींना जर काय हवं असेल मध्ये इंग्लिश मध्ये बोलतो. ऍक्च्युली आय वॉन्ट टू इट बर्गर. नाक्यावरती तुरापाव खाणारी ही सगळं केलं होतं. ब्युटी पार्लर मध्ये जाऊन आले. मुलींची ना तिला कौतुक आवडतं. म्हणजे समजा कुठली मुलगी आता ती जर असं करत असेल तर समजायचं हेअर स्ट्रेटनिंग केलंय, तर बोलायचं चांगलं दिसतंय, आणि बोलतात कारण की सुमित्रांना माझ्याशी नीट बोलतच नाही, असं जर चालू असेल ॲब्रो केलं बोलत जा, चांगलं वाटतं. आणि त्याच्यानंतर बोलताना समजा आता होत असेल तर मी तुला बोलली होती त्याच्याशी तू मैत्री करून केली, समजून घेतो आणि तारीफ करत चला. तर हे चालू होतं, चांगलं कम्युनिकेशन चालू होतं. त्याच्यात एक तरी असतो कोपऱ्यात टपोरी, मुली सोबत असली की मुलांना जास्त दिसायची, थांबी बघतो ह्याचं चालू आहे. पण तीच बोलते राहू दे तुझी बॉडी त्याच्यापेक्षा डबल आहे, आपल्याला पुढच्या स्टेशनला उतरायचं. आता कळव्याच्या आणि ठाण्याच्या मध्ये एक टनेल आहे, तिथून जाताना कधी कधी मध्ये लाईट जाते. ह्याला वेगळं आपण जायचं बर्गर खायला, पण मला एक पाहिजे. घेऊन जा
अजून तिथेच मला पाहिजे दिलं ना विकायचं तर तुम्ही खुश. आणि याच्यामध्ये प्रोडक्ट कुठला पण असू द्या ट्रेन मध्ये विकण्याची स्टाईल एकच. देखो भाई चमड़े का बना हुआ अगर तुम किसी मार्केट में जाओगे या किसी दुकान में जाओगे तो इसका कीमत तो 500 से 1000 रुपए से कम नहीं आएगा. नाइक कंपनी का सेल लगा हुआ है जहाँ पे तुम आपको 50 रुपए में मिलेगा. अपने काका को लेके जाओ, अपने बेटे को लेके जाओ, अपने अंकल को लेके जाओ, मामा को लेके जाओ, टिकाऊ पर से लेके जाओ. नया पैसा पाएगा, नया पर्स लोगे तो देऊनच सोडतो. हे झालं पर्स. आता प्रोडक्ट बदललंय तरी पण विकण्याची स्टाईल तीच. देखो भाई मोबाइल का स्टैंड आया. अगर आपको वेब सीरीज देखना है, अगर आपको कुछ नया सीरियल देखना है, मूवी देखना है, बच्चों को अगर खेलने के वीडियो दिखाने हैं तो इस पर मोबाइल रख के दिखा सकते हो. अगर बच्चे खेलेंगे तो तुम्हें खेलने मिलेंगे. तर यानंतर जेंटची जी भांडणं असतात ती कशी असतात. क्या रे पैर पे पैर क्यों दे रहा है. गलती से गिरा ना, गलती से तो देख के दे ना पैर पे पे. अरे हाँ ना भाई क्या इतना क्यों भड़क रहा है. अरे भड़क रहा है क्या मतलब. पैर पे पैर नहीं देने का, पैर सिर पे रख. सिर पे जाता नहीं, पैर सिर पे जाता नहीं. क्या ज्यादा बोल रहा है यार तू. ट्रेन के तेरे बाप की है. हाँ मेरे बाप की है ट्रेन. तो घर रखना ह्या काय आपल्या पुरुषांची भांडणं अशी कोणी मायका त्याला मारीन चल गप्प बस इथपर्यंत मिटतात. पण बायकांमध्ये एका लेडीज डब्यामधनं बाई बाहेर धमा काय काय म्हशे. कितना जोर का धक्का काय को देता है. मेरा फूट टाच को फाट्या ना. हे आतमध्ये ए म्हस कोणाला बोलतेस ग तू. कशी दिसते बांबूला साडी गुंडाळल्यासारखी. ए तू बाहेर रे, ए तू बाहेर रे. इकडची आजी झिंजाऊ पट्टीला झिंजाऊ पट्टी. हे असं लेडीजची भांडणं असतं. आणि पर्टिक्युलरली गर्दीमध्ये कोणाचा पण असू द्या सगळ्यात प्रॉब्लेम होतो त्या बुटक्या माणसांचा. त्यांची हाईट कमी आहे त्यांचा वेगळाच प्रॉब्लेम आहे. भाई साहब अगला स्टेशन कौन सा है. याला हा घाम पुसतोय आधी बैठ. आपको किधर उतरने का है. मेरे को ठाणा उतरने हो गया. असे बरेच आहेत ते ठाण्याला उतरतात पण ते कळव्यापर्यंत पोहोचतात. असे बरेच जण आहेत. आणि याच्यामध्ये त्या दिवशी ठाण्याला मी चढण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला 12 वर्षाचा एक्सपिरियन्स. आपण फुल टार्गेट केला, डब्यामध्ये गेलो. 2 माणसं ऑलरेडी होती, परत रिटर्न बाहेर. त्या दिवशी मला कळलं की दुनिया गोल आहे. ट्रेन मध्ये मी राहिलोच नाही, परत बाहेर गर्दीमध्ये. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या. असं ही कॉमेडी हे चाललंय. पण असं नाही की प्रेम नव्हतं आयुष्यात. प्रेम होतं की असं वाटायला नको की अजून हा सिंगल वगैरे आहे का. आमच्या पण कॉलेजला गर्लफ्रेंड होती. आता विषय वेगळा आहे थोडा. तर ती लास्ट इयरला माझ्यासोबत होती. ती नॉन महाराष्ट्रीयन. तर ती मला लास्ट दिवशी येऊन म्हणाली की विशाल बहुत प्यार करते हो मुझसे. मैंने कहा हाँ. मरते दम तक इतना ही प्यार करोगे मुझसे. मैंने कहा हाँ. शादी के बाद भी इतना ही प्यार करोगे मुझसे. मैंने कहा हाँ. 18 दिसंबर को है मेरी शादी. और रात अपन 2 बजे तक पिया. क्यों. सपना टूटा है तो दिल कभी जलता है. हाँ थोड़ा दर्द हुआ फिर जलता है. अगले दिन हमारे मोहल्ले में ऐश्वर्या आई.